यवतमाळ शहरातील टिळकवाडी परिसरातील शिंदे प्लॉट येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान 5 दिवसीय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले। या धार्मिक सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। श्री प्रवीण कुलकर्णी महाराज यांच्या रसाळ व भक्तिमय वाणीतून दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शिव महापुराण कथेचे वाचन व निरूपण करण्यात आले। 5ही दिवस भाविकांनी मोठ्या श्रद्धेने कथाश्रवण करून भगवान शिवाच्या विविध लीलांचे, भक्तीचे आणि धार्मिक आचरणाचे महत्त्व जाणून घेतले। कथेच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना प्रवीण कुलकर्णी महाराज यांनी सांगितले की देवातिदेव भगवान महादेवांची आपल्या भक्तांवर सदैव कृपा असते। आपण जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत भगवान शिवाची आराधना, भक्ती आणि स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे। शिव महापुराणाचे श्रवण केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा व एक वेगळी आध्यात्मिक शक्ती निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले। या 5 दिवसीय धार्मिक कार्यक्रमासाठी शिंदे प्लॉट व टिळकवाडी परिसरातील नागरिकांनी मोठे सहकार्य केले। कथा ऐकण्यासाठी दररोज भाविकांची गर्दी होत होती। विशेषतः आज 25 ऑगस्ट रोजी कथेच्या अंतिम दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी यवतमाळ शहरासह दूरवरूनही अनेक भाविक उपस्थित झाले। महाप्रसादामध्ये मसाले भात, कढी, पेढा, राजगिरा लाडू, बुंदी यांसह विविध पदार्थांचा समावेश होता। भाविकांनी भक्तिभावाने श्री शिव महापुराण कथेचे श्रवण करून त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला। 5 दिवसांच्या या धार्मिक सोहळ्यामुळे शिंदे प्लॉट परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला, तर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या धार्मिक कार्यक्रमाची सांगता केली। भोलेनाथ महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। हे पारायण जे आपण श्रवण करतोय ते 5 दिवसापासून श्रवण करतोय आणि ही शिव महापुराण कथा आहे। देवादिदेव महादेव यांनी जी भक्तांवरती कृपा केलेली आहे, देवादिदेव महादेवांच्या लीला आपण याच्यामध्ये श्रवण केल्या आहे। ज्या 5 दिवसामध्ये आपल्याला भगवंताशी जोडतात आहे, या 5 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी आपलं हे जे शरीर भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे, मनुष्य शरीर, या शरीराचं कार्य फक्त जगणे आणि मरून जाणे एवढंच नाही, तर या शरीराद्वारे आपण भगवंताला प्राप्त करणे हे आहे। हे आपण सगळ्यांनी इथे 5 दिवस श्रवण केलेलं आहे। आता किती दिवस चालणार आहे अजून? आणि आजचा हा कथेचा विश्राम दिवस आहे। याचं कारण म्हणजे 5 दिवसाचा आपण संकल्प केला होता आणि भगवंतांनी 5 दिवसासाठी आपल्यावरती इथे कृपा केलेली आहे। हा कथेचा विश्राम दिवस राहणार आहे आजचा। पुढची कथा कुठे आहे तुमची? पुढची कथा ही वंजारी फैल जे दुर्गा माता मंदिर आहे तिथे राहणार आहे आणि ती कथा पितरांना समर्पित राहणार आहे। की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे हे आईवडिलांकडून मिळालेलं आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला ती कथा करायची आहे। ती श्रीमद भागवत कथा राहणार आहे। त्याच्यामध्ये सामूहिकरित्या तर्पणही होणार आहे। सर्वांचा त्याच्यामध्ये संकल्प राहणार आहे। जे स्वतः उपस्थित राहणार आहे त्यांचाही संकल्प आणि जे नाही उपस्थित राहू शकत त्यांचाही संकल्प आपण त्याच्यात करणार आहे। हिंदी